बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण विष्णुशास्त्री पंडित यांच्याविषयी माहिती बघितली. त्यांचा जन्म आपल्याला कुठं बघायला मिळाला, बावधन येथे झालेला बघायला मिळाला. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजेच विवाह उत्तेजक मंडळी या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला केलेल्या पाहायला मिळतात. स्त्री विवाह किंवा स्त्रियांबद्दल असणारा जो काही भाव होता तो त्यांनी तिथं व्यक्त केलेला बघायला मिळाला. आता आपल्याला पुढचे जे समाजसुधारक आहेत, ते समाजसुधारक आहेत ते म्हणजेच कोण आहेत? तर बघा, आपल्याला पुढचे समाजसुधारक बघायला मिळत आहेत आणि ते समाजसुधारक म्हणजे कोण आहेत? तर बाबा, एकच मिनिट. ओके. तर बघा, बाबा पदमनजी. आता बाबा पदमनजींचा काळ जर बघितला तर 1831 ते 1906 असा आपल्याला बघायला मिळतो. तर बाबा पदमनजींबद्दल आपण बोलू शकतो की बाबा त्यांनी ख्रिस्त धर्म स्वीकारलेला होता आणि तो त्यांचा आपण आता जीवन परिचय विचारात घेऊया. ख्रिस्त धर्माकडे का वळली वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतील. 1831मध्ये बेळगावमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचं नाव, पूर्ण नाव आहे काय आहे? बाबा पदमनजी मुळे. महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण हेच लक्षात ठेवायला पाहिजे, मुळे. कारण का आपल्याला मोस्टली माहीत आहेत काय? बाबा पदमनजी, परंतु त्यांचं आडनाव काय आहे? तर मुळे हे आहे. घराणं हे व्यापारासाठी सुरतमध्ये स्थिर झालेलं पाहायला मिळतं आणि जवाहरांचा व्यापार म्हणजेच हिऱ्या मोत्यांचा व्यापार त्यांच्यामध्ये होता. घराचे वातावरण एकदम धार्मिक होतं. प्राथमिक शाळा त्यांनी बेळगावच्या मिशन शाळेमध्ये घेतली आणि पुढील शिक्षण मुंबईतील विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये त्यांनी केलेलं पाहायला मिळतं. तर ख्रिस्त धर्माचं शिक्षण आणि मानवतावादामुळे त्याच्याकडे ते आकर्षित झालेले बघायला मिळतात. ख्रिस्ती धर्माचं शिक्षण त्यांनी मिशनरी शाळेमध्ये असतानाच त्यांना ख्रिस्ती धर्माचं शिक्षण पाहायला मिळालं, शिकायला मिळालं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना मानवतावाद दिसला आणि त्यामुळे ते त्या ख्रिस्त धर्माकडे आकर्षित झालेले बघायला मिळतात. 1851 ते 1854 या कालावधीमध्ये हिंदू लोकांच्या सणाविषयी निबंध आणि व्यभिचार निषेधक बोध या पुस्तकामुळे ख्रिस्त धर्माच्या जवळ गेलेले पाहायला मिळतात. कोणत्या दोन पुस्तकांमुळं? तर लक्षात ठेवायचं, हिंदू लोकांच्या सणाविषयी निबंध आणि व्यभिचार निषेधक बोध या पुस्तकांमुळे ते ख्रिस्त धर्माच्या एकदम जवळ गेले आणि 3 सप्टेंबर 1854 त्यांनी ख्रिस्त धर्म स्वीकारला. बघा, 3 सप्टेंबर 1854 ख्रिस्त धर्म स्वीकारला. त्यानंतर पत्नीला त्यांनी धर्मांतर करण्यासाठी सांगितलं, परंतु पत्नीनं धर्मांतर केलं नाही. म्हणून 1857 त्यांनी त्यांच्याबरोबर काय केलेलं आहे? घटस्फोट घेतलेला आहे. कार्य आणि नोकरीचा जर विचार केला तर पुण्यातील फ्री चर्च स्कूलमध्ये ते शिक्षक होते. बायबल ट्रुथ सोसायटीचे संपादक होते आणि परमहंस सभेचे सदस्य देखील आपल्याला असलेले पाहायला मिळतात. त्यांच्यानंतर समाजसुधारकामध्ये त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केलेला होता, जातीभेद विरोध केलेला होता, विधवा विवाहाचे समर्थन केलेले होतं आणि स्त्रियांच्या दुःखावर लक्ष टाकण्यासाठी यमुना पर्यटन ही 1857 मराठीतील पहिली कादंबरी त्यांनी लिहिलेली बघायला मिळते. कोणती कादंबरी लिहिलेली आहे? यमुना पर्यटन 1857 ही मराठीतील पहिली कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. बघा, त्यांचं ग्रंथलेखन जर बघितलं तर यमुना पर्यटन 1857, स्त्रियांच्या दुःखावर प्रकाश टाकलेला आहे. अरुणोदय 1884, आत्मचरित्र आहे. इंग्रजी, मराठी आणि संस्कृत मराठी असा त्यांनी शब्दकोश तयार केलेला आहे. एकूण 100हून अधिक पुस्तकं लिहिलेले आहेत. आधुनिक मराठी ख्रिस्त वाङ्मयाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. बघा, आधुनिक मराठी ख्रिस्त वाङ्मयाचे जनक आपल्याला कोण बघायला मिळतात? तर बाबा पदमनजी बघायला मिळतात. 100हून अधिक पुस्तकं लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये त्यांची 2 महत्त्वाची पुस्तकं आहेत. यमुना पर्यटन 1857 स्त्रियांच्या दुःखावरती प्रकाश टाकणारे आणि अरुणोदय 1884 हे त्यांचं आत्मचरित्र आहे. त्याच्यानंतर आपण संपादकीय कार्य जर बघितलं तर त्यांनी नियतकालिकांचे संपादन केलंय. कोणत्या कोणत्या नियतकालिकांचं? उदयप्रभा, प्रबोधोदय, कुटुंबमित्र, सत्यवादी आणि सत्यदीपिका अशी आपल्याला नियतकालिका बघायला मिळतात. बघा, याच्यावरती आपल्याला क्वेश्चन फ्रेम केला जाऊ शकतो. खालीलपैकी कोणत्या नियतकालिकांचं संपादन बाबा पदमनजीने केलेलं आहे? तर कोणत्या कोणत्या? उदयप्रभा, प्रबोधोदय, कुटुंबमित्र, सत्यवादी, सत्यदीपिका यातली कोणतीही नियतकालिका असतील तर ती आपल्याला काय करावं लागतील? तिथं विचारात घ्यावे लागतील. महत्त्वाचा मुद्दा जर विचारात घेतला की ख्रिस्त धर्म स्वीकारून समाज सुधारणा करण्यासाठी त्यांनी एक मोलाचं कार्य केलेलं बघायला मिळतं. स्त्रियांच्या अधिकारासाठी लेखन केलेलं आहे, कादंबरी लिहिलेल्या आहेत. स्त्रियांचं दुःख सांगण्यासाठी त्यांनी कोणती? यमुना पर्यटन
पर्यटन ही कादंबरी 1857 लिहिलेली बघायला मिळते. त्याच्यानंतर बघा मूर्तिपूजा आणि जातीभेद विरोधी विचार त्यांनी मांडलेले आहेत. विधवा विवाहाचं समर्थन केलेलं आहे. मराठी ख्रिस्त आधुनिक मानवीयतेचे प्रणेता किंवा त्यांना जनक आपण काय म्हणतो इथं पाहायला मिळतात. बघा अशा आपल्याला बघायला मिळतात. गद्यलेखनाचे जनक आपल्याला माहीत आहेत की बापू छत्रे आहेत. तशा पद्धतीनं मराठी ख्रिस्त आधुनिक वाङ्मयाचे जनक जर आपल्याला कोण बघायला मिळतात ते बाबा पदमनजी आपल्याला बघायला मिळतात. बघा याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी खूप व्यवस्थित लक्षात ठेवावे लागतील की बाबा त्यांनी यमुना पर्यटन 1857 स्त्रियांच्या दुःखावरती लक्ष टाकण्यासाठी लिहिलेली एक कादंबरी होती. त्याच्यानंतर म्हणजेच त्यांनी मराठी ख्रिस्त यांच्यामध्ये म्हणजे इंग्रजी आणि मराठी याच्यामध्ये बऱ्याचशा वाङ्मयावरती त्यांनी काय केलेलं आहे लेखन केलेलं आहे. त्यामुळे त्यांना मराठी ख्रिस्ती आधुनिक वाङ्मयाचे जनक असे म्हटलं जातात. बघा याच्यामध्ये जर आपण विचारात घेतलं पुन्हा एकदा आपण त्यांचा विचार घेऊया की बाबा जन्म बेळगावमध्ये झालेला आहे. मुळे हे त्यांचं आडनाव आहे. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये म्हणजेच 1851 ते 1854 2 पुस्तकं हिंदू लोकांच्या सणाविषयीचे निबंध आणि व्यभिचार निषेधक बोध या पुस्तकामुळे ते ख्रिस्त धर्माकडे काय झालेले आहेत आकर्षित झालेले आहेत. 3 सप्टेंबर 1854 त्यांनी ख्रिस्त धर्म स्वीकारलेला पाहायला मिळतो. त्यानंतर 1857 त्यांनी पत्नीबरोबर घटस्फोट घेतला. कारण काय होतं तर धर्मांतर करण्यासाठी तिनं नकार दिलेला होता. त्याच्यानंतर बघा मूर्तिपूजा जातीभेद यांना विरोध केलेला, विधवा विवाहाचं समर्थन केले, स्त्रियाच्या दुःखांवरती लक्ष टाकण्यासाठी यमुना पर्यटन 1857 एक मराठी कादंबरी पहिली कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला 100हून अधिक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि आधुनिक मराठी ख्रिस्त वाङ्मयाचे त्यांना जनक म्हणून ओळखले जातात. कोणत्या कोणत्या नियतकालिकांचं संपादन केलेलं आहे उदय, प्रभा, प्रबोधय, कुटुंबमित्र, सत्यवादी आणि सत्यदीपिका अशा आपल्याला वेगवेगळ्या नियतकालिकांचं त्यांनी काय केलेलं आहे तर संपादन केलेलं आहे. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजेच कोण आहे तर राघव भांडारकर हे पुढले एक महत्त्वाचे आपल्याला काय बघायला मिळतात तर समाजसुधारक बघायला मिळतात. बघा आपण समाजसुधारकांच्या सिरीजमध्ये एक महत्त्वाचे समाजसुधारक ज्यांच्यावरती आयोगानं चांगल्या पद्धतीनं आता क्वेश्चन फ्रेम करण्याचा विचार ठेवलेला आहे असे आपण समाजसुधारक या सिरीजमध्ये काय करत आहोत कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर पुढले आपले समाजसुधारक असणार आहेत ते म्हणजेच कोणते आहेत राघव भांडारकर हे आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर आता आपण बाबा पदमनजी यांच्याविषयी माहिती घेतली. मराठी ख्रिस्ती आधुनिक वाङ्मयाचे प्रणेता असं त्यांना म्हटलं जातं. त्यांनी यमुना पर्यटन हे कादंबरी लिहिलेली आहे. उदयप्रभा, प्रबोधय, कुटुंबमित्र, सत्यवादी आणि सत्यदीपिका यासारख्या नियतकालिकांचं त्यांनी संपादन केलेलं पाहायला मिळतं.